दलित समाजातून आलेली मुलगी, जे म्हणजे जिथं ना लोकांची मानसिकता जी होती ना की कपड्यांबद्दलची, त्यांच्या मते की म्हणजे त्यांना असं वाटत होतं की ही जीन्स जी आहे ना ती मुलींनी नाही घालायला पाहिजे. पण मला मी ज्या वेळेस कॉलेजला गेली, शाळेत गेली, त्यावेळेस मी तिथल्या मैत्रिणी घालत होत्या जीन्स. तर मला पण असं वाटलं की मी पण जीन्स घालावी. मग मी घरी सांगितलं की मला पण जीन्स घालायची आहे, मला जीन्स घ्यायची आहे. तर माझ्या मम्मी पप्पांनी मला सांगितलं की हा ठीक आहे घे म्हणून. जी लोक मला नावं ठेवत होती, म्हणजे माझे रिलेटिव्ह असतील किंवा माझे शेजारी पाजारी असतील, त्यांनी जी मला नावं ठेवायला लागली. पण आता त्यांच्याच मुली, त्यांचेच नाती, त्यांच्याच छोट्या छोट्या पोरी आता जीन्स घालायला लागल्या. आता सगळ्या जीन्स घालायला लागल्या. या दीदीमुळे मी पण जीन्स घालायला लागली. ही बाकी सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी ही एकदम छोटीशी गोष्ट असेल, पण ही जी गोष्ट आहे ती माझ्यासाठी, माझ्या बाकीच्या शेजाऱ्यांसाठी ही खूप मोठी गोष्ट होती की जीन्स न घालणं. पण मी ते केलं, माझ्यामध्ये तो चेंज मी आणला आणि माझ्यामुळे आता बाकी सगळ्यांमध्ये चेंज झाला आणि त्यांच्या स्वतःला एक फ्रीडम, त्यांच्या स्वतःवर एक फ्रीडम त्यांना मिळाला. तिच्यामुळे खरंच मला जीन्स घालण्यात आवड निर्माण झाली. म्हणजे मला आवडत नव्हतं आधी जीन्स घालायला, पण हिनं जेव्हा जीन्स घातली ना तेव्हा हिथं थोडंसं नॉर्मल म्हणजे वातावरण चांगलं झालं की सगळ्या मुलींना वाटले की आम्ही पण जीन्स घालावी. आणि खरंच मी जीन्स घालत नव्हती, हिच्यामुळं मला आवड निर्माण झाली. मी आता जीन्सच घालायला लागली. तर दिस इज माय स्टोरी अँड आय एम काजल. ऐसी झील नाच कुछ पाए